नमस्कार. एस के मराठी या यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. तर मित्रांनो, लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाला फडणवीस सरकार देणार मोठं गिफ्ट, थेट आदेशच काढला. या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेचच सबस्क्राईब करून घ्या. बघा तर मंडळी, राज्यात धर्मांतरासंदर्भातील नव्या कायद्याच्या अंमलबजावणीचा मार्ग मोकळा झाला आहे. महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य अधिनियम 2026 येत्या 28 ऑगस्ट 2026 पासून राज्यभर लागू होणार आहे. याबाबत राज्याच्या गृह विभागाकडून अधिकृत पत्रक प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. गृह विभागाने 17 ऑगस्ट रोजी ही अधिसूचना जारी केली. नोटिफिकेशन नंबर NAX 0724 CR 240 SPL 1B नुसार महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य अधिनियम 2026 मधील तरतुदी लागू करण्यासाठी 28 ऑगस्ट ही तारीख निश्चित करण्यात आलेली आहे. याच दिवशी रक्षाबंधन असल्याने सरकारकडून लाडक्या बहिणींना मोठे गिफ्ट देण्यात आलेले आहे. राज्यपालाच्या आदेशानुसार व त्यांच्या नावाने गृह विभागाचे उपसचिव प्रीतम कुमार जावळे यांनी ही अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. या कायद्याला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची मंजुरी मिळाल्यानंतर तो अधिकृत राजपत्रात प्रकाशित करण्यात आला आहे. आता निश्चित करण्यात आलेल्या तारखेपासून हा कायदा महाराष्ट्रात लागू होईल. बघा तर मंडळी, बळजबरीच्या धर्मांतराला आळा घालण्याचा उद्देश, या संदर्भात आपण सविस्तर बघूया. बळजबरी, फसवणूक, आमिष, खोटी माहिती किंवा लग्नाचे आश्वासन देऊन करण्यात येणारे धर्मांतर रोखणे हा या कायद्याचा प्रमुख उद्देश आहे. बेकायदेशीर धर्मांतराच्या प्रकरणामध्ये या कायद्यानुसार कारवाई करता येणार आहे. बघा तर मंडळी, 7 वर्षांपर्यंत कारावासाची तरतूद, या संदर्भात आपण सविस्तर बघूया. महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य अधिनियम 2026 यंदाच्या मार्च महिन्यात झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधिमंडळाचे मंजुरी केला होता. त्यानंतर विधेयक राज्यपालाकडे आणि पुढे राष्ट्रपतीच्या मंजुरीसाठी पाठवण्यात आले. राष्ट्रपतीची मंजुरी मिळाल्यानंतर कायद्याच्या अंमलबजावणीची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. या कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांसाठी 7 वर्षाच्या कारावासाची शिक्षा होऊ शकते. त्यामुळे 28 ऑगस्ट पासून राज्यातील बेकायदेशीर धर्मांतराच्या प्रकरणावर कारवाई करण्यासाठी नव्या कायद्याची अंमलबजावणी सुरू होणार आहे. त्यामुळे आता जबरदस्तीचे धर्मांतर करणाऱ्या प्रवृत्तीला कायद्याचा दणका बसणार आहे. चला तर मंडळी, अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेट्ससाठी व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.